मंडळी, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे एव्हाना तुम्हा आम्हाला तोंडपाठ झालंय. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आपला फोन उचलत नसल्याची तक्रार करणारे देवेंद्र फडणवीस आणि अगदी अलीकडे फडणवीसांनाच उद्देशून एकतर तू राशील किंवा मी राहीन अशी भाषा करणारे उद्धव ठाकरे हे दोघं आज नागपुरात एकमेकांना सौहार्दानं भेटतील अशी कल्पना कुणीच केली नसावी. पण नागपूरच्या विधानभवनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. मग त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीही भेट घेतली. त्यांच्या या भेटीत काय ठरलं? विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचा सदस्य हा विरोधी पक्षनेता होणार का, की या भेटीत कोणत्या नव्या राजकीय समीकरणांची बीजं रुजली? याचा आढावा घेऊयात एबीपी माझाच्या खास रिपोर्टमध्ये. जून 2024 मध्ये विधान भवनातल्या लिफ्टमध्ये ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली होती, पण तो होता योगायोग. पण नागपूरमधली आजची फडणवीस आणि ठाकरेंची भेट हा काही योगायोग नव्हता. तर स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात गेले. त्यांनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांच्यात सोफ्यावर बसून चर्चा देखील झाली. आता ही चर्चा औपचारिक गप्पा होत्या की राजकीय मोर्चे बांधणी तुम्हीच ऐका. साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे. त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत. आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली. शुभेच्छा त्या दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवा, पुढची 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं करायचं आहे, शुभेच्छा दिल्या. ईव्हीएम वर जो संशय आहे तो आहे आणि तो आम्ही बोलत राहू, कारण आपण पण देखील आपल्या माध्यमातून तो संशय अनेकदा लोकांसमोर आणलेला आहे. कुठच्या पद्धतीने मतदान झालं, 76 लाख मतं कशी वाढली वगैरे हे सगळं आहे. पण दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी काम करावं, महाराष्ट्राच्या हिताचं काम करावं आणि शुभेच्छा दिल्या. या भेटीचे साक्षीदार होते अंबादास दानवे, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई. सचिन अहिर यांनी एबीपी माझाशी बोलताना या भेटीचा आखो देखा हाल कथन केला. उद्धव साहेब आज नागपूरला आले होते आणि मग आमदार नियोजित होती ही भेट जी आहे इन्स्टंट झाली. मला वाटतं उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं की आपण भेटलं पाहिजे, आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि सर्व आमदार आम्ही सर्व बसताना, आदित्यजी बसताना, सर्व येताना आणि मग चला आपण भेटायला जाऊया असा विषय करून घेऊन ती भेट झालेली आहे. अभिनंदनच होतं, कारण 5-7 मिनिटं तुम्ही अभिनंदनच होतं. 5-6 मिनिटात असतं नाही आणि अनौपचारिक चर्चा काहीतरी होतात, कसं चाललंय, काय चाललंय, कधी आलात तुम्ही, कधी आलात, हे राजकीय चर्चा नाही, अजिबात नाही, काहीच राजकीय चर्चा नाही. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची पावलं वळली ती चक्क विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनाकडे. ही भेट जास्त लक्षवेधी होती, कारण आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात निकाल देणारे होते नार्वेकरच. तो संताप आणि नाराजी नार्वेकर पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी त्यांच्या स्वागत प्रस्तावावर बहिष्कार टाकत व्यक्त केली होती. पण ते सगळं काही विसरून थेट ठाकरेच त्यांच्या दालनात धडकले आणि नार्वेकरांकडच्या कॉफीचा आस्वाद घेत संवादाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. चांगली कॉफी मिळाली आम्हाला आणि कॉफीची चर्चा खूप झाली. अध्यक्षांकडे कॉफीची चर्चा झाली. पण ही भेट केवळ शुभेच्छांसाठी होती की त्यामागे ठाकरेंचे राजकीय डावपेच होते अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेला हवंय विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद. उद्धवसाहेब ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते आहेत आणि त्याच अनुषंगाने ते अध्यक्षांच्या भेटीसाठी आलेली सदिच्छा भेट होती आणि आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचा पाहुणचार नेहमीच करतो, त्यामुळे त्यात काय वावगं किंवा नवल काहीच नाहीये. विरोधी पक्ष नेतेपदासाठी काही चर्चा वगैरे काही केली का? प्रस्ताव काय आलेला आहे? अद्याप माझ्याकडे कुठचाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाहीये. माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव जर का आला तर त्याच्यावरती नियमानुसार, प्रथा परंपरेनुसार निश्चित कारवाई केली जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार आहेत.
त्यामुळे फडणवीस नार्वेकरांनी ठरवलं तर ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं। तसं झालं तर आदित्य ठाकरेंच्या नावाला ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणीही विरोध करणार नाही। ठाकरे फडणवीस ठाकरे नार्वेकर भेटीत याची सुद्धा चर्चा झाली असावी असा कयासही बांधला जातोय। आदित्य ठाकरेंची सामंजस्याची भाषा तेच तर सूचित करत नाहीये ना। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि आमची भूमिका हीच असेल की नुसतं विरोधाला विरोध नाही तर महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते चांगल्या सूचना करून चांगलं जर राज्यात होत असेल तर ते केलं पाहिजे। निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात एकमेकांवर वार करणाऱ्या ठाकरे फडणवीसांचे हे फोटो खूप काही सांगून जातात। एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं होतं, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपली तिसरी इनिंग परिपक्व आणि सामंजस्याची राहील असे संकेत दिले होते। कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। याला जोडून बघतो, एक तर तुम्ही राहाल नाही तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्या? नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मी राहीन, आम्ही सगळेच राहणार। ठाकरे फडणवीस भेटीचे फोटो आणि दृश्य पाहिली तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही भेट झाल्याचं लक्षात येईल। ठाकरे आणि फडणवीसांमधील ताणले गेलेले संबंध रुळावर येण्याची ही सुरुवात तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।